पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरातील खालुब्रे येथून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे। जुन्या जमिनीच्या वादातून एका व्यक्तीच्या अंगावर थेट मारुती स्विफ्ट कार घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून या घटनेचे सर्व दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे। या प्रकरणी म्हाळुंगे पोलिसांनी तातडीने पावले उचलत दोन मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। फिर्यादी किरण बबन शिंदे आणि आरोपी खंडू बापू पवार व पोपट बापू पवार यांच्या जुन्या जमिनीच्या गटावरून गेल्या काही काळापासून वाद सुरू होता। हाच राग मनात धरून आरोपींनी किरण शिंदे याचा काठा काढण्याचे नियोजन केले होते। घटनेच्या दिवशी किरण शिंदे हे आपल्या कामावरून घराकडे पायी जात होते। ते आपल्या घराच्या जवळ पोहोचले असताना आधीच दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। फिर्यादी शिंदे यांच्याशी सुरुवातीला शाब्दिक वाद घालण्यात आला। वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडे असलेल्या मारुती स्विफ्ट कारचा वापर करून शिंदे यांना चिरडण्याचा प्रयत्न केला। अत्यंत भरधाव वेगाने कार शिंदे यांच्या दिशेने वळवण्यात आली, मात्र सुदैवाने शिंदे यांनी प्रसंगावधान राखत वेळीच बाजूला उडी मारली, ज्यामुळे कार त्यांच्या अंगावरून न जाता शेजारून निघून गेली। या हल्ल्यात शिंदे थोडक्यात बचावले असले तरी आरोपींचा हा हल्ला अत्यंत प्राणघातक असल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्टपणे दिसत आहे। या संपूर्ण घटनेचे थरारक फुटेज घटनास्थळावरील एका घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे। या फुटेजमध्ये दिसते आहे की आरोपींची कार कशी अचानक वेगाने शिंदे यांच्या अंगावर येते आणि शिंदे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कशी धडपड करतात। हे फुटेज सोशल मीडियावर आणि पोलिसांकडे पोहोचल्यानंतर आरोपींचा क्रूर चेहरा समोर आला आहे। या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी उत्तर म्हाळुंगे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी खंडू बापू पवार आणि माजी व्हाईस चेअरमॅन पोपट बापू पवार यांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्यासोबत असलेला एका अनोळखी इसमाचा पोलीस शोध घेत आहेत। आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये खुनाचा प्रयत्न आणि इतर गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। चाकण आणि म्हाळुंगे परिसरात जमिनीच्या वादातून होणारे हल्ले चिंतेचा विषय ठरत आहे। या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। म्हाळुंगे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन महाडिक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच यापूर्वीही अशा प्रकारचे हल्ले करण्याचे प्रयत्न झाले होते का, याचाही तपास पोलीस करतायत। जमिनीचा वाद न्यायालयात किंवा सामोपचाराने सोडवण्याऐवजी अशा प्रकारे हिंसक वळण लागल्याने प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे।